कागद छाप। प्रमुख अतिथी माननीय श्री विलासरावजी धुडसर, माननीय श्री सचिन ठाकरे, माननीय श्री सचिन कांडेकर, प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री शिवाजी जोत्रे, पोलीस उपनिरीक्षक कालापूर ठाणे रायगड, प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ, उपप्राचार्य डॉक्टर दिलीप जाधव, उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब पगार, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक अमृतकर, श्री शिवाजीराव गायधनी, श्री पांडुरंग गायधनी, श्री सचिन भाऊ ठाकरे, श्री अशोकराव आडके, श्री विठ्ठलराव ढेरिके, श्री कापडी सर, सुनीता आडके मॅडम, श्री रतन गोडसे, सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी, पत्रकार व सर्व ममित्र सदस्यांचे मनपूर्वक स्वागत। अतिथी देवो भव म्हणूनच आलेल्या सर्व अतिथींचे शब्दसुमने उधळत स्वागत करूया। स्वागत गीत करतोय आमचा विद्यार्थी मंच। हॅलो 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 प्राध्यापक श्रीरंग गुणे यांच्या लेखणीतून साकारलेले समाजगीत म्हणजे कर्मवीरांच्या कार्याचा काव्यात्मक गौरवच। या गौरवगीतात कृतज्ञता, अभिमान, प्रेरणा यांची सुंदर गुंफण दिसते। कर्मवीरांना मानवंदना देण्यासाठी सादर होते आहे समाजगीत। कृपया सर्वांनी समाजगीतासाठी उभं राहावं।
स्वर्गीय कर्मवीर रावसाहेब थोरातांचा जयंत्योत्सव समाजिक म्हणून 1983 पासून साजरा होत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना झाली. आमच्या या मातृसंस्थेची प्रेरक शक्ती म्हणजे महाराष्ट्राचे कर्ते सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व त्यांचा सत्यनिष्ठी सत्यशोधक समाज. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाचा उद्धार नाही ही महात्मा फुलेंची विचार परंपरा जगविणारे व जागविणारे रावसाहेब थोरात यांनी 1914 साली उदाजी मराठा वसती व्यवस्थापन ज्ञानवृक्षाची मुहूर्तमेढ रोवली. संकल्पसिद्धीसाठी व अव्याहत सहकार्यासाठी कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी.आर. भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब बोरकुटे अशा असंख्य ज्ञात अज्ञात समाजसेवकांचे हातभार लागल्यानेच अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचू शकला. पाहता पाहता मविप्रिया इवल्याशा रोपट्याचे विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. आजच्या या पावन सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम यांनी करावी अशी विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित आजच्या समाज दिनाच्या आपल्या अध्यक्षा, धुळे मतदारसंघाच्या खासदार माननीय शोभाताई बच्छाव, तसेच खालापूर रायगड येथे कार्यरत असलेले राष्ट्रपती पदक विजेते उपनिरीक्षक श्री शिवाजीराव झुंद्रे, त्याचबरोबर येथे उपस्थित असलेले आपल्याच संस्थेचे LNC मेंबर माननीय श्री सचिन भाऊ ठाकरे साहेब, त्याचबरोबर येथे उपस्थित असलेले माननीय श्री PB गायधनी, माननीय श्री ॲडव्होकेट अशोकरावजी अडके, याचबरोबर अत्यंत मोलाचा सहभाग कायमच देणाऱ्या आमच्या सुनीता अडके मॅडम, डॉक्टर VD कापडी सर, बाळासाहेब गावले जे निफाड कारखान्याचे रोखपाल आहेत, त्याचबरोबर श्री रतन गोडसे, शामराव माळुंजकर, शरद कासार आणि समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि प्राध्यापक बंधू भगिनींनो, मी डॉक्टर प्रतिमा पंडित वाघ येथील नवनियुक्त प्राचार्य या नात्याने आज आपल्यासमोर या महाविद्यालयाच्या समाज दिनानिमित्त प्रास्ताविक सादर करीत आहे. या दिनाचं महत्त्व आपल्या सर्वांना अवगत आहेच, पण तरीही जे नवीन विद्यार्थी येथे येतात, जे पाहुणे येतात, पाहुण्या तशा आपल्यासाठी अजिबात जुन्या नाही आहेत, या संस्थेच्याच सभासद आहेत शोभाताई बच्छाव, त्याच्यामुळे त्यांनाही पूर्ण कल्पना आहे की हा दिन कशासाठी साजरा केला जातो, पण ते पुनस्मरण वारंवार करावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. कारण इतिहास हाच आपल्याला शेवटी पुढे नेत असतो आणि तो इतिहास माहीत होणं मला वाटतं आवश्यक आहे. ज्या वेळेस बहुजन समाजाला शिक्षणाचा कुठलाही अधिकार नव्हता, ज्ञानाची मक्तेदारी ही विशिष्ट समाजाच्याच हातात होती आणि ज्यामुळे बहुजनांचं प्रगतीची सगळी चाकं ही विकास नसल्यामुळे एका गर्तेत अडकली होती, अशा वेळी जे त्यावेळेचे तत्कालीन समाजधुरीण आपले ज्योतिबा फुले यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव आता सगळ्यांमध्ये रुजवायला सुरुवात केली. राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि संस्थेचे महान आश्रयदाते माननीय सयाजीराव गायकवाड, उदाजी महाराज यांच्या आशीर्वादाने कर्मवीर रावसाहेब थोरात, D.R. भोसले, गणपतदादा मोरे, कीर्तिवान निंबाळकर, विठ्ठलराव कानडकर यांसारख्या थोर समाजधुरीतांनी 1914 साली उदोजी वसतिगृहाची स्थापना केली. संस्थेचं HRDC सांभाळत असताना ज्यावेळेस आम्ही वेगवेगळे वक्ते आमंत्रित केले होते, त्यांच्याकडून मला सुद्धा अनेक गोष्टी त्यावेळेस कळलेल्या ज्या मी कदापि विसरू शकणार नाही. 4 विद्यार्थी असताना ह्या संस्थेची सुरुवात झालेली आणि या विद्यार्थ्यांना तिथे अन्न, तिथे त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करणं, याच्यासाठी हे जे समाजधुरीण होते यांच्या पत्नींनीही तेवढाच मोलाचा सहभाग नोंदवलेला आहे.
अतिशय आर्थिक परिस्थिती वाईट बिकट असताना या मंडळींच्या पत्नींनी स्वतःचे दागिने मोडून या विद्यार्थ्यांना त्यावेळेस तिथे राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था केलेली। यांच्यासारखं दानशूरत्व आज खरोखर दुर्मिळ, ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नव्हता। या कामासाठी या मुलांना वसतिगृहामध्ये जेवण बनवण्यासाठी ज्या महिला येत होत्या त्यांच्यावर त्या काळी दगडफेक करण्यात आली, का तर हे पुढे चालू नये, या बहुजन समाजाला शिक्षणच मिळू नये यासाठी खूप प्रयत्न केले गेले। आपल्या नाशिक शहरातल्या या गोष्टी आहेत, पण ज्या वेळेस असं होत होतं त्यावेळेस स्वतःच्या पत्नीला तिथे या विद्यार्थ्यांसाठी भाकरी भाजायला पाठवणारे असे हे कर्मवीर, त्यांचा आज जर आपण उल्लेख केला नाही, त्यांच्या या कर्तृत्वाची जर जाणीव करून दिली नाही तर त्या इतके दुर्दैवी आपणच असं मला वाटतं। म्हणून आज हा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं। याचबरोबर जसजसं या सगळ्या कामाची जाणीव सगळ्यांना आजूबाजूच्या बहुजन समाजातल्या त्यातल्या त्यात प्रतिष्ठित लोकांना होऊ लागली, अनेक दानशूर पुढे आले आणि त्यांच्यामुळे संस्था नावारूपाला येऊ लागली। कर्मवीर भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ, अण्णासाहेब मुरकुटे यांच्या शिस्तबद्ध नियोजनाने संस्थेचा विस्तार होऊ लागला। यानंतरच्या काळात संस्थेची धुरा कर्मवीर बाबूराव गणपतरावजी ठाकरे, विठ्ठलराव हांडे यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली। त्यापाठोपाठ डॉक्टर वसंतरावजी पवार, ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे जे आजचे आपले सरचिटणीस आहेत, यांनी मविप्रच्या कार्याला प्रचंड गती दिली आणि अज्ञानाच्या, गरिबीच्या खाईत लोटलेला बहुजन समाज हा मानाने उभा केला। याच्यासाठी मला बाहेरच्या कोणाची उदाहरणं द्यायची गरज अशी भासत नाही। मी माझं स्वतःचं सुद्धा इथे उदाहरण देऊ इच्छिते। मी सगळ्यांसाठी नवीन आहे, मला येऊन मोजून 9 दिवस झालेले आहेत। खूप जणांना हे माहीत नाही की मी कुठून आली आहे, काय आली आहे। फक्त संस्थेची KTHM महाविद्यालयाची सूक्ष्मजीवशास्त्राची प्राध्यापिका एवढीच माझी ओळख होती आणि गेल्या 2 वर्षापासून संस्थेचं 13,500 कर्मचाऱ्यांचं जे युनिट आहे त्याची मानव संसाधन विभागाची संचालक म्हणून मी कार्यरत आहे। इथे पोहोचण्यासाठी मला कष्ट करावे लागले, पण त्या कष्टांना पाठबळ देणारी केवळ ही संस्था आहे। माझा जन्म वाखरवाडी येथील, वाखरवाडी म्हणजे जगाच्या नकाशात ज्याला टिंबा इतकं सुद्धा स्थान नसावं असं 200 वस्तींचं गाव, कळवण जवळच्या म्हणजे देवळा तालुक्याच्या जवळचं हे गाव। आणि अशा गावातनं KTHM सारख्या महाविद्यालयात येणं, तिथून आपल्या सगळ्या म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुणे विद्यापीठात शिक्षण झाल्यानंतर KTHM ते पुणे विद्यापीठ तिथे शिक्षण झाल्यानंतर ह्याच संस्थेच्या देवळाली कॅम्प महाविद्यालयात 1989 साली मी प्राध्यापिका म्हणून रुजू झालेली आहे। 89 साली ह्या कॉलेजची अवस्था एका मोठ्यापेक्षा कमी नव्हती। जे जुने लोक आहेत त्यांना पूर्णपणे ज्ञात आहेत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू झालेलं हे महाविद्यालय, पण इथल्या प्राध्यापकांची इच्छाशक्ती आणि संस्थेचा प्रचंड त्याच्या मागे असलेला सहभाग याच्यामुळे आज या 23 वर्षांनंतर म्हणजे मी 12 वर्ष इथे होते, त्याच्यानंतरच्या 23 वर्षांनंतर आमूलाग्र जो काही बदल झालेला आहे या महाविद्यालयामध्ये तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे। इथे पोहोचण्यासाठी म्हणजे या संस्थेने माझ्यासारख्या खेड्यातनं आलेल्या मुलीला जे काही दिलं त्याच्यामुळे मी वाखरवाडी ते लंडन सारख्या ठिकाणी एका कॉन्फरन्सची प्रमुख म्हणून मला बोलवण्यात आलं। तो जो प्रवास होता तो मला स्वतःलाच पाठीवर मी माझ्याच थाप मारून घेते की हे सगळं कोणामुळे झालेलं आहे, तर माझ्या संस्थेमुळे झालेलं आहे। मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, दुबई इथे मी माझ्या मुलांना सुद्धा घेऊन जाऊ शकली। FY/SYच्या मुलांना संशोधनाच्या मार्फत संस्थेने केलेल्या मदतीमुळे मी तिथे घेऊन जाऊ शकली। ही सगळी बहुजन समाजाची मुलं होती। यापेक्षा वेगळं अजून काय चांगलं उदाहरण द्यायला पाहिजे की संस्था किती आपल्या लोकांच्या पाठीशी राहिलेली आहे आणि हे सगळं ज्यांच्यामुळे झालं त्या सगळ्यांचा आज स्मरण करण्याचा दिवस, त्यांचे विचार अंगीकारण्याचा हा दिवस आहे। आता थोडंसं कॉलेजबद्दल बोलू। 110 वर्षापूर्वी पाया रचलेल्या या महाविद्यालय या संस्थेच्या एका या छोट्या महाविद्यालयाची ज्यावेळेस सुरुवात झालेली त्यावेळेसची परिस्थिती मी आपल्याला अवगत केलेलीच आहे, पण त्याला हे चांगलं रूप देणार
देणारं जे सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व असेल तर ते आहेत श्री कांतीलाल तेजुकाया शेख साहेब यांनी आपल्या मातोश्री विप्लाबेन खिमजी यांच्या स्मरणार्थ या कॉलेजची जागा आपल्याला दिलेली आहे आणि तेव्हापासून अनेक आश्रयदाते आपल्याला लाभलेले आहेत आणि आज हे रूप आपल्याला दिसतंय. हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं महाविद्यालय आहे. देशातील विविधता येथे एकवटलेली आहे. जवानांपासून किसानांपर्यंत नाशिक तालुक्यातील तब्बल 25 ते 30 खेड्यातील विद्यार्थी इथे आज शिक्षण घेत आहेत. अतिशय शिस्तप्रिय असल्यामुळे हे विद्यार्थिनी बहुल महाविद्यालय म्हणूनही याची ख्याती आहे. पालक जे त्यातही खेड्यातले जे लोक आहेत ते मुलींना कॉलेजमध्ये पाठवायला अनुत्सुक का असतात तर त्यांना वाटणारी भीती ती या कॉलेजने पूर्णपणे त्यांच्या मनातून घालवून टाकली आहे याचं हे निदर्शक आहे. त्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. 84 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं हे महाविद्यालय या जागेवर अतिशय सन्मानाने उभं आहे कारण त्याच्या पाठोपाठ अनेक जणांचा सहभाग ज्यामध्ये मी दौलतीबेन मॅकोनी, श्री NG गायकवाड, डॉक्टर श्री BS सोनवणे, श्री बाबूरावजी मोजाड, श्री सदाशिव भाऊ धुर्जट, श्री चंद्रकांत गोडसे, संपूर्ण नाणेगावचा अडके परिवार, श्री SL भोज, माननीय श्री VD कापडी, सौ प्रमिला गडाख यासारख्या मान्यवरांनी वेळोवेळी आपला मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि आज हे वैभव प्राप्त झालेलं आहे. या महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य अशा 3ही शाखा पदवी आणि पदव्युत्तरपर्यंत शिक्षण देत आहेत. नुकतीच महाविद्यालयाला जो कम्प्युटरचा जो काही वर्ग आहे BCA हे AICTE कडे वर्ग केलं जात आहे. म्हणजे प्रोफेशनल कॉलेजही असं म्हणून हे लवकरच नावारूपाला येईल यात शंका नाही. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे भर दिला जातो. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देशसेवेसाठी येथे विद्यार्थ्यांना उद्युक्त केले जाते. अद्ययावत सुविधा असलेलं मी आल्याबरोबर ज्यावेळेस इथे राऊंड घेतला मला स्वतःला अतिशय छान वाटलं की एका एवढ्या छोट्या कॉलेजमध्ये अद्ययावत असं डिजिटल स्मार्ट बोर्ड्स वगैरे सगळं काही आहे. केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजीच्या लॅब सगळ्या उपकरणांनी सज्ज आहेत. जी काही कमी आहे लवकरच आम्ही ती भरून काढणारच आहोत कारण संशोधनाला पर्याय नाही. पुढे जर जायचं असेल तर यासारख्या शाखा मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री, झू, बॉटनी हे सगळे सायन्सचे विषय तसेच वाणिज्याचे पण सगळे कॉमर्सचे वर्ग प्रचंड संख्येने भरलेले बघून मला खूप चांगलं वाटलेलं आहे आणि त्याच्यासाठी जेही काही करता येईल पुढे जाण्यासाठी ते मी आपल्याच मार्फत करून घेणार आहे. येथे स्पर्धा परीक्षक मार्गदर्शन केंद्र मुलांना मदतीसाठी उभं आहे. महाविद्यालयाचा स्वतःचा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा स्टुडिओ हा करोना काळात उभा केला गेला. तब्बल 900 प्राध्यापकांनी इथे आपले लेक्चर्स रेकॉर्ड करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आणि त्याबद्दल आपल्याला सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचा उत्कृष्ट कंटेंट अवॉर्ड पुरस्कार सुद्धा लाभलेला आहे. यानंतर या महाविद्यालयात अनेक उपक्रम राबवले जात आहेत ज्याच्यामध्ये रेन हार्वेस्टिंग आहे, तंत्रशुद्ध पेयजल प्रकल्प ही आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुरवला जातो. येथे नो प्लास्टिक कॅम्पस, गांडूळ खत प्रकल्प, बोटॅनिकल गार्डन, विद्यार्थी गणवेश दान योजना, मविप्र विद्यार्थी विमा, निर्भय कन्या अभियान, महिला सबलीकरण, कमवा शिका योजना आणि सर्व प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्त्या देण्यासारखे उपक्रम राबवले जातात. सावित्रीबाई फुले विद्यालयाचा नुसताच हा एकच पुरस्कार या विद्यालयाला लाभलेला नाही तर गेल्या वर्षाचा म्हणजे 2023चा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार लाभलेले हे महाविद्यालय नॅकने 3ऱ्या चरणात अ श्रेणी देऊन गौरवलेले आहे. महाराष्ट्र शासनाचा श्री छत्रपती शिवाजी वनश्री पुरस्कार या महाविद्यालयाला मिळालेला आहे. ते आल्याबरोबरच लक्षात आलं एवढी छान हिरवाई फार दुर्मिळ आहे आणि ती या महाविद्यालयाने आपल्या 5 एकर परिसरात उत्कृष्टपणे वाढवलेली आहे.
या संस्थेची 11 मुलं आत्ताच अग्निवीरमध्ये दाखल झालेली आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी येथे सतत प्रयत्नशील करणारे सगळे स्टाफ, टोटल 142 स्टाफ मेंबर्स आहेत इथे. आणि तेच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील अनेक नागरिक सढळ हाताने आपल्या महाविद्यालयाला मदत करीत आहेत. आपल्या मविप्रची जी शेतकऱ्यांशी जोडलेली जी नाळ आहे त्याचं स्मरण करून या महाविद्यालयाने 2 वेळा शेतकरी मेळावाही मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला आहे. सध्या पुढे काय संस्थेचं बाकी असेल आपल्याला देण्यासाठी तर आपण मागणी केलेली आहे की संसरी गावाजवळ असलेल्या म्हणजे दारणा नदीवर आपला बोट क्लब प्रस्तावित आहे. त्याच्यामुळे KTHM नंतर बोट क्लब असलेलं एक हे आपलं ही महाविद्यालय होऊ शकतं. मॅडम, त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे. आम्ही कुठलाही पाहुणा असं रिक्त हस्ताने जाऊ देत नसतो, त्याच्यामुळे आम्ही तीही मागणी करणार आहोत. तर अशा अनेक उपक्रमांनी आपल्या संस्थेचे नाव राखणारे हे महाविद्यालय नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यास आज अगदी कटिबद्ध आहे. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की अशा महाविद्यालयास आज ज्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत, माझ्या मैत्रीण आणि आपल्या खासदार माननीय शोभाताई बच्छाव ज्या आपल्या संस्थेच्या सदस्या सुद्धा आहेत, त्यांचा परिचय विक्रमादित्य या नावाने करणं अजिबात गैर होणार नाही. 1992 मध्ये नगरसेवक पदापासून सुरुवात केलेल्या माननीय शोभाताई नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर ठरल्या. नाशिक विधानसभेच्या या आणि महापौर ठरणं त्यावेळेस महापौर मला वाटतं 1 वर्षाचा कार्यकाल असायचा. मॅडमचं म्हणजे त्यांना लकी नाही मी म्हणत, कारण त्यांचं कामकाजच असं होतं की वरपर्यंत त्याची दखल सतत घेत गेली आणि त्या तब्बल 3 वर्ष नाशिकच्या महापौर होत्या. त्यांच्या नावे हा विक्रम तर आहेच. यानंतर नाशिक विधानसभेच्या पहिल्याच आमदारकीमध्ये म्हणजे त्या आमदारही झाल्या आणि त्या पहिल्याच आमदारकीमध्ये त्यांना आरोग्य राज्यमंत्रीपद देण्यात आलं, कारण त्यांनी पेठ रोड सारख्या अतिशय हलाखीचा परिवार असलेल्या लोकांमध्ये जे काही काम केलं होतं त्याची वरपर्यंत नोंद घेण्यात आली आणि त्यांना आरोग्य राज्यमंत्रीपद बहाल केलं गेलं. नाशिक शहर काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष. तेव्हा पहिल्या या शब्दावर मी प्रत्येक वेळेस जोर देते, कारण विक्रमादित्य हे नेहमी पहिलेच असतात, त्याच्यामध्ये त्या आहेत. आणि आता खासदारकी आत्ताच नुकत्याच झालेल्या धुळे शहरच्या किंवा त्या मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी समोरच्या अत्यंत बलाढ्य उमेदवाराचा येथे पराभव करून थेट खासदारपणाला गवसणी गाठलेली आहे. संस्थेची सरकार दरबारी आवाज, संस्थेची जीही कामकाजं चालतात त्याच्यात सरकार दरबारी आवाज पोहोचवणं हे एक जरासं कठीण आणि पण महत्त्वाचं काम असतं. मला माहिती आहे मॅडमची मदत या कामी निश्चितच होणार आहे. मी त्यांचं येथे मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर आज आपल्याकडे आपल्यातलाच एक पाहुणा आलेला आहे, आपले एक अल्युमनाय जे ह्याच महाविद्यालयात 1990 साली 11वीला प्रवेश ते झालेले होते. ते म्हणजे खालापूर रायगड येथे कार्यरत असलेले आणि आज राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गोविंद झुंबरे मी आपले मनपूर्वक स्वागत करते. आपण ज्या वेळेस येथे प्रवेश केला त्यावेळेस येथील परिस्थिती फार बिकट होती. आपल्यालाही आज हे सगळं बघून फार आश्चर्य वाटत असेल, कारण त्यांनी सुद्धा अतिशय खडतड याच्यात सायकलवर ते कॉलेजला यायचे आणि क्रीडा नैपुण्यामुळे ते पुढे जात राहिले. 1990 मध्ये SYBA असतानाच ग्रामीण पोलीस दलात ते भरती झाले आणि आज आपल्या कार्याने ज्याच्यामध्ये खूप म्हणजे तुम्हाला ते थोड्या वेळाने मी त्यांनाच विनंती केली आहे की एवढे त्यांना टोटल माझ्या माहितीप्रमाणे 226 अवॉर्ड्स सन्मानित करण्यात आलेले आहे. तर हे सुद्धा एक रेकॉर्ड आहे. याच्यामध्ये टेररिस्टना पकडणं हे सगळ्यात म्हणजे देशासाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट त्यांनी करून दाखवलेली आहे.
तेव्हा 34 वर्ष आपल्या उत्कृष्ट कामकाजाने नावाजले गेलेले असे शिवाजीराव चुंद्रे, ज्यांना येथे आणण्यात मोलाचा सहभाग असलेले श्री गजीराव मुठाळ यांचं नाव मी अगदी आदराने घेते की ज्यांनी त्यांना इथे आणलेलं आहे. जरा प्रस्तावना जास्तच झाली आहे, पण याच्यातलं काय टाळावं काय ठेवावं हा मलाच पडलेला प्रश्न आहे. कारण टाळण्यासारखं काहीच नाही आहे. जे नवीन आहे त्यांना माहीत होईल, ज्यांना माहीतच होतं त्यांची उजळणी होईल अशी अपेक्षा केली आणि मी परत सगळं काही सांगितलेलं आहे. मला वाटतं एवढं बोलून मी माझी प्रस्तावना थांबवते आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण कंटिन्यू करूया. अतिथी देवो भव ही भारतीयांची शिकवण. इथे मनामनातून प्रकटते संस्कारांची रुजवण. ही ओळख आपली जागृत ठेवूया. चला स्वागत अतिथींचे करूया. माननीय प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांचे स्वागत व सत्कार करावा. माननीय श्री शिवाजी चुंद्रे यांचा सत्कार करावा अशी विनंती मी आपल्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांना करते. माननीय प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांना विनंती करते की त्यांनी प्रसिद्ध उद्योजक श्री प्रकाश कांडेकर यांचे स्वागत व सत्कार करावा. प्रशांत कांडेकर यांचे स्वागत व सत्कार करावा. आपण सगळ्यांना सांगण्याचा आनंद होतो आहे की श्री प्रशांत कांडेकर यांनी महाविद्यालयाला 5 लाखांचा डिजिटल बोर्ड दिला आहे. माननीय श्री सचिन भाऊ ठाकरे दरवर्षी समाज दिनाला दिला जाणारा आदर्श प्राध्यापक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. आपल्या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांना विनंती की त्यांनी आमच्या आदरणीय प्राचार्यांचं अभिनंदन करावं. सर खाली सर आज दुपारी रावसाहेब थोरात सभागृहामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मॅडमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम. माननीय श्री सुरेश मोगल सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आमचे माजी विद्यार्थी वैभव पाळते हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही मी मनापासून स्वागत करते.
जाण्यासाठी संभाषण हवं, आधारासाठी आश्वासन हवं आणि योग्य दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शन हवं. आणि आज श्रावण मास आणि समाज दिन असा दुग्ध शर्करा योग आहे. म्हणूनच उपस्थित मान्यवरांच्या वैचारिक संपत्तीचा आपण लाभ घेणार आहोत. प्रथमतः आमचे माजी विद्यार्थी अर्थात माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री खंडू मेढे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या समाज दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सन्माननीय शोभाताई बच्छाव, आजचे सत्कारार्थी आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री शिवाजीराव जुंद्रे, दुसरे जी प्रशांतजी कांडेकर, आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वाघ मॅडम, देवळाली कॅन्टोन बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ ठाकरे, ॲडव्होकेट अशोकरावजी आडके, सन्माननीय मोगल साहेब, उपस्थित सर्व समाज दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खऱ्या अर्थानं आज ज्या कर्मवीरांनी या समाजात संस्थेसाठी जे योगदान दिलं, जे त्याग त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी त्यांनी वाहून घेतलं, त्या सर्व कर्मवीरांचं आज त्यांच्या स्मृतींना नमन करण्याचा आज खऱ्या अर्थाने हा दिवस आहे. आणि म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या साठी समाज दिन हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या समाज दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर मला माहित नव्हतं मी बोलणार आहे की नाही, परंतु अचानक त्यांनी सांगितलं तुम्ही जा वन डाऊन, कारण की मॅडम ओपनिंगला आल्या होत्या, लवकर आउट झाल्या. म्हटलं चला आपण नाईट वॉचमॅन म्हणून दोन शब्द बोलून घेऊ. मी मॅडमला सांगत होतो की राजयोग कशाला म्हणतात. म्हणलं राजयोग याला म्हणतात का, राजयोग म्हणजे शोभाताई बच्छाव, त्यांच्याकडे बघून राजयोग कोणाला लाभलेला आहे ते शोभाताईला लाभलेला आहे. कारण की नगरसेवक झाल्यानंतर एकदम महिला असताना महापौर पद, नाशिक सारख्या नाशिक मध्यमधून प्रचंड मुस्लिम बहुल समाज त्या ठिकाणी असताना आमदार म्हणून निवडून येणं आणि त्यानंतर लगेच आरोग्यमंत्री होणं, त्यानंतर नाशिक सोडून महापौर नाशिकच्या, राहायला नाशिकला, सगळं काही नाशिकला, पंचवटीमध्ये बिचारा काळाराम मंदिर आणि कपालेश्वराचे त्यांना चांगले प्रचंड आशीर्वाद त्यांना आणि डॉक्टर बच्छाव साहेबांना लाभलेले. ते नाशिक सोडून धुळ्यामध्ये जाऊन उभे राहिले. पक्षातल्या अनेक लोकांचा त्यांना विरोध झाला. त्यांचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषारजी शेवाळे यांनी त्यांच्या विरोधात बंड केलं. तरी असं असताना, तरी सगळा संघर्ष असताना त्या कुठं थांबल्या नाही, हे शांत बसलं नाही. देशाचं केंद्रीय मंत्री पद असलेले समोरचे उमेदवार त्यांनी म्हणजे एकदम जी शोभाताईंची निवडणूक झाली ती म्हणजे खरं देशामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय शोभाताईंच्या निवडणुकीचा आहे. 5 मतदारसंघामध्ये समोरचा उमेदवार आघाडीवर असताना जवळपास 1,68,000 लीड असताना एका मतदारसंघातून जवळपास 1,98,000 मतदान शोभाताईंना पडलं आणि जवळपास 4-4.5 हजार निवडून येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यांना खऱ्या अर्थाने कपालेश्वर आणि काळाराम मंदिर पावन झालेलं आहे. आणि म्हणून राजयोग कशाला म्हणतात तर ते शोभाताईंना बघून सचिन भाऊ असा राजयोग तुमच्या पण नशिबात हो, आमची इच्छा आहे तुम्ही लवकरच खासदार हो. आता हेमंत आप्पा तर झाले, ते एक आपला राजयोग आपल्याकडे होता, तर देवळाली कॅम्पला तुमच्या रूपाने पण असं राजयोग काही तुम्ही जरा पहा ताई कोणत्या बाबांकडे जातात, म्हणजे आपणही जाऊन म्हणजे आपल्या नशिबामध्ये जरा काही पडलं तर पदरात पडलं तर चांगलं होईल. मी खऱ्या अर्थाने या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय प्राचार्य वाघ मॅडम यांना त्या नवीनच या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. मी दक्षिण भारतामध्ये गेल्या 10 दिवसापासून देवदर्शनासाठी गेलो असल्यानं मॅडमची माझी आता व्यासपीठावर पहिली भेट आहे.
त्यांनाही मी माझी विद्यार्थी संघाच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं, मेढे परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज त्यांनी व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी महाविद्यालयातील माझे सहकारी शिवाजीराव झुंजरे, प्रशांतजी कांडेकर यांचा या आपल्या आजी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचाही गुणगौरव या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो व शुभेच्छा माझ्या सहकार्यांनी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेढे सर. तुम्ही जशी आम्हाला लाभले तशी कापडनी सरकारला लाभले, त्यामुळे गुरुकुलमध्ये फरक पडला. नुकतेच ॲडव्होकेट एन जी गायकवाड आणि रत्नाकर गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचे मनापासून स्वागत करते. माननीय श्री सचिन भाऊ ठाकरे सदस्य महाविकास समिती यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तेजुक्या महाविद्यालयामधील आजच्या समाज दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले नाशिक नगरीचे माजी महापौर, माजी आमदार, माजी मंत्री व आताचे धुळे मतदारसंघाचे खासदार आदरणीय डॉक्टर शोभाताई बच्छाव, उपस्थित प्राचार्य वाघताई, ज्येष्ठ सभासद गायकवाड साहेब, आडके साहेब, मोगल साहेब, पी.बी. गायधनी साहेब, डेरिंगे साहेब, कोळसे साहेब, उपस्थित गावले साहेब, विद्यार्थी आडके मॅडम आहेत, आमचे डॉक्टर साहेब आहेत, उपस्थित विद्यार्थी आघाडीचे जे कामकाज या कॉलेजमध्ये बरेच वर्षापासून बघतात ते खंडेरावजी मेढे, वैभवजी पाळदे, गजीरामजी मुठाळ, जीवनजी गायकवाड आणि आज आपल्याला विशेष करून लाभलेले दोन सत्कार मूर्ती, एक झुंजरे साहेब उपनिरीक्षक सध्या रायगडला आहेत आणि कांडेकर साहेब, उपस्थित सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्रांनो, बालमित्र, खरं तर समाज दिन का साजरा करतो, त्याचं उद्दिष्ट काय हे प्राचार्य मॅडमनी आपल्याला विस्तारपूर्ण सांगितलं, तरी त्यांनी जे काय त्याच्यानंतर राहून गेलं का हा आपण जन्मदिवस कर्मवीर रावसाहेब थोरातांचा आपण हा जन्मदिवस म्हणून हा समाज दिन या संस्थेच्या आपण साजरा करतो. 1920 साली 19 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म कसबे सुखाने आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये झाला आणि घराची बिकट परिस्थिती असताना सुद्धा, शेती वगैरे भरपूर असताना सुद्धा कुठंतरी समाज विकास, माझे समाज बांधव किंवा दुर्लक्षित असलेला भाग हा विकसित झाला पाहिजे, तिथले लोक पुढे आले पाहिजे या उद्दिष्टाने त्यांनी आपल्या स्वतःला वाहून दिलं. आणि वाहून असं दिलं, तो काळ आत्ताचा मोबाईलचा काळ नाही, तो काळ आत्ताचा संगणकाचा काळ नाही. त्या काळामध्ये लोक संघटित करणं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं, तळागाळातले लोक शिकले पाहिजे आणि ते कुठेतरी उच्च पदस्थावर बसले पाहिजे, ही भावना त्यांच्यामध्ये रुजली गेली आणि ती लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवली. हे फार मोठं कार्य होतं. आणि अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी राठी सदन इथे नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेची पहिलं वसतिगृह हे उभारलं. त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि मग तिथून ती सुरुवात झाली. आपल्या संस्थेची स्थापनाच 1914 साली तिथून झाली आणि ते वृक्ष, छोटस रोपटं आज वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्या सर्वांसमोर आहे. याच्यामध्ये फार लोकांचा अपमान त्यांनी सहन केला, यातना सहन केल्या,
विरोध सहन केला. अनेक तेव्हाचे लोक किंवा राज्यकर्ते यांना ही संस्था वाढेल किंवा माहित नाही का, याचं उद्दिष्ट फक्त शिक्षणच आहे, समाज आहे, हे सुद्धा पटवून देण्यामध्ये त्यांना फार खस्ता खावा लागला. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये गणपतदादा मोरे असतील, कर्मवीर काकासाहेब वाघ असतील किंवा भाऊसाहेब हिरे असतील किंवा कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे असतील, कर्मवीर भोसले साहेब असतील, या सर्वांनी त्यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि काम केलं. या सर्व जे कर्मवीरांचे नावं घेतोय आपण, या सर्वांनी सुद्धा स्वतःचा स्वार्थ हित कुटुंबाचं न बघता घरावर अक्षरशः तुळशी पत्र ठेवून फक्त समाज प्रबोधन आणि समाज हित, माझे समाज बांधव पुढे गेले पाहिजे या दृष्टिकोनातून हे कार्य त्यांना चालू केलं. तर समाज, जरी मॅडमने प्रास्ताविकेत सांगितलं असेल, फक्त समाज दिनाच्या निमित्तानेच नाही तर या प्रांगणामध्ये किंवा या संस्थेच्या अनेक प्रांगणांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक वृंद असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना वेळोवेळी सर्व कार्यक्रमांच्या वेळेस आपण ही जाणीव करून दिली पाहिजे. कारण आज जे रोपटं त्यांनी लावलं, 15-20 दिवस हे कर्मवीर लोक घराबाहेर निघायचे आणि अक्षरशः दान मागायचे. कोणी रुपये द्यायचा, कोणी आणे द्यायचे, कोणी जागा द्यायचं आणि त्या माध्यमातून त्या लोकांना संघटित करून हे कार्य उभं केलेलं आहे. आज आपल्याला दिमागदार अनेक शाखा बघायला मिळत आहेत. त्याचं झालं पण पाहिजे, याच्यापेक्षा मोठं आणखी झालं पाहिजे, पण यांच्या कष्टांना, यांच्या योगदानाला आपण विसरता कामा नये. पुढच्या काळामध्ये हंडे साहेब असतील, कर्मवीर बाबूरावजी ठाकरे असतील, यांनी या समाजाची, संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली, तिला वाढवलं, विस्तारित केलं. आणि त्यांच्यानंतर डॉक्टर वसंतरावजी पवार कर्मवीर यांनी या समाजाची गुणवत्ता आणि विस्तारण करण्यामध्ये सुद्धा मोठं योगदान दिलं. या सर्व कर्मवीरांव्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक आहेत, काकासाहेब, आपले बालाजी काका मोगल आहेत, असे लोक आहेत ज्यांना आपण विसरता कामा नये. आजचे सुद्धा काम करणारे अनेक पदाधिकारी आहेत, त्यांनाही आपण विसरता कामा नये. आणि म्हणून हे जे वटवृक्ष आज मोठं उभं झालेलं आहे, आता सुजगुरे साहेबांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे, हे वटवृक्ष उभं झालेलं आहे. हे वटवृक्ष जोपासण्याचं आणि त्याला वाढवण्याचं हे तुमचं आणि माझं आता कर्तव्य आहे. जिथं कुठं आपल्या कॉलेजचं, आपल्या संस्थेचा सिंबॉल दिसतोय, मराठा विद्या प्रसारक समाज याच्या नावाची एखादी वास्तू दिसतंय, एखादा बोर्ड दिसतोय, आपलं मन अभिमानाने, आपलं मन भरून आलं पाहिजे आणि अभिमानाने आपण त्याच्याकडे दुर्लक्ष दिलं पाहिजे. मग ती छोटी शाखा असू द्या एका खेड्यापाड्यामध्ये किंवा एखादं मोठं केटीएम सारखं प्रांगण असू दे, तिथं तुम्ही आवर्जून लक्ष घातलं पाहिजे. मी फक्त LMA वरच आहे किंवा मी सभासद नाहीये किंवा माझं काही देणं घेणं नाहीये. तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा माजी शिक्षक म्हणून किंवा समाज बांधव म्हणून जरी जोडलं गेलं असेल, ते आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण जे इथं कमिटी निवडून देतो, आता आपण निवडून दिलेली आहे आदरणीय नितीन भाऊ ठाकरेंच्या माध्यमातून एक चांगलं कार्यक्षम कार्यमंडळ आपण निवडून दिलेलं आहे. त्यांची जबाबदारी तर आहेच, सभासदांची तर आहेच, पण तुमचं आणि माझं सुद्धा एक आद्य कर्तव्य आहे त्या साध्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रांगणामधलं नेट चांगलं आहे, आपण येतं तिथं स्वच्छता आहे, मुलींचं आणि मुलांचं जे वॉशरूम्स आहेत ते व्यवस्थित तिथे आहे, त्याला तुम्हाला कोणाची परवानगीची गरज नाही. ते तुम्ही जोपर्यंत हे छोट्या गोष्टी आपण जोपासत नाही, आपण त्याच्यामध्ये वाढ करत नाही, आणि मग कांडेकर साहेबांसारखे देणगीदार असतील किंवा आपल्या समाजाचे भूषण किंवा विद्यार्थी जसे आपले जुंद्रे साहेब आहेत, हे याच्यामध्ये योगदान देत राहतील, निश्चितच मला खात्री आहे संस्था आज अग्रणी आहे आणि चांगलं मानाचा तुरा या संस्थेच्या शिरपेचात आपण रोवू शकू. आणि ते तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा कष्टाशिवाय, योगदानाशिवाय शक्य राहणार नाही. अनेक अडचणी येतात, अनेक मान्यता घ्यायला अडचणी, कार्यकारी मंडळ येतात, आर्थिक अडचणी येतात, याच्या सुद्धा मध्ये आपण सर्वांनी योगदान दिलं पाहिजे असं मी आज इथं तळकळीने आपल्या सर्वांना आवाहन करतो. जास्त वेळ आपल्यामध्ये आणि सत्कार मूर्तींमध्ये घेत नाही, पण नवनियुक्त प्राचार्य त्यांनाही शुभेच्छा देतो, इथलं चांगलं कार्यक्षम शिक्षक वृंद आहे त्यांनाही शुभेच्छा देतो, सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देतो. आणि नुकतेच इथं
आलेले आता सर्व ज्येष्ठ सभासदांना आणि सर्व LMAच्या सदस्यांना, शरद कासार किंवा आता आलेले सुसगुरे साहेब असतील, या सर्वांचं सुद्धा एकदा मी स्वागत करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानोपासना हा केवळ बौद्धिक व्यापार नसून समग्र मानवी जीवन उजळून टाकणारी एक दुर्दैवी प्रेरणा आहे. धन्यवाद सर. आमचे माजी विद्यार्थी वैभव पळते यांच्याकडून गरीब गरजू विद्यार्थ्यांना 1500 रुपये द्यायचे आहेत. मॅडमला मी विनंती करते की त्यांनी या रकमेचा स्वीकार करावा. माजी विद्यार्थी वैभवजी पाळजे यांना आम्ही सतत देत असतो. अनेक विद्यार्थ्यांची 1500 रुपये नाही तर आतापर्यंत 10,000 रुपये त्यांनी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. वैभवजी खूप खूप धन्यवाद. श्री प्रशांत गांडेकर प्रसिद्ध उद्योजक यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सगळे विद्यार्थी, टीचर्स आणि सगळे प्रतिष्ठित मंडळी, नॉर्मली आम्ही काम करणारे लोक, त्याच्यामुळे भाषणाचा आमचा काही संबंध येत नाही, बट सांगितलं म्हणून आलो, थोडे 2 शब्द बोलतो. आपलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये मी जे शिकलो त्याच्यामुळं मला जे माझ्या लाईफमध्ये काहीतरी करता आलं. कॉलेजमध्ये टीचर्सनी शिकवलं, NCC मध्ये मी होतो, NCC मध्ये पण मला खूप काय शिकायला मिळालं. बाहेर जाऊन आपलं सेल्फ डिपेंडंट बनायला मिळालं. त्यामुळं मी जॉब करत बिझनेस पण केला, शेती पण केली, खूप सारे व्यवसाय केले आणि आता कुठंतरी सक्सेसफुल झालो. हे सगळं श्रेय स्कूल आणि कॉलेजलाच मी देतो, कारण तिथंच आम्ही घडलं गेलो. म्हणून एक दिवस आपल्या कॉलेजचे एक टीचर आमच्या फॅक्टरीमध्ये आले, काहीतरी हेल्प म्हणून. सगळ्या कॉलेज म्हणजे फॅक्टरीजमध्ये जाऊन आणि हेल्प पाहिजे म्हणून ते सगळ्या फॅक्टरीजमध्ये फिरत होते. इगतपुरी कॉलेजला होते सर पाटील सर आणि मेदने सर इकडं होते. आणि त्यांना मी बघितल्यावर मला लक्षात आलं की हे टीचर आम्हाला शिकवायला होते, पाटील सर. मग मी त्यांना तुरंत लगेच बोलवलं आणि त्यांना सांगितलं, सर हा माझं कर्तव्य आहे का आपलं जे कॉलेज आहे तिथून जे आम्हाला घडलं आहे त्याला काहीतरी, जे आम्ही कमवतोय त्यातलं काहीतरी कॉलेजला देणं. म्हणून मी त्यांना अशी रिक्वेस्ट केली की सर जे पण रिक्वायरमेंट असेल कॉलेजला ते मला अपडेट करा, मी तुम्हाला त्याच्यासाठी हेल्प करेन. आणि मी सर्व जेवढे पण विद्यार्थी इथं शिकून गेले, काही टीचर्स झाले, काही चांगल्या पोस्टला जॉब करताय किंवा काही बिझनेस करताय किंवा काही शेती करताय, सर्वांना मी हे सांगेल का जे पण शिक्षण संस्था आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे. कारण ह्या शिक्षण संस्था समाजामध्ये काही व्यक्ती घडवत असतात जे आपल्या समाजाचं प्रोटेक्शन, जे आपल्या समाजाला पुढे न्यायचं काम करतं, जे आपल्या देशाला, राज्याला, गावाला पुढे न्यायचं काम करतात. तर ह्यासाठी लागणारी काही पण जी हेल्प असते ती आपण त्यांना केली पाहिजे, जेणेकरून जे विद्यार्थी तिकडे क्रिएट होतील, घडतील, ते आजच्या ज्या लेटेस्ट रिक्वायरमेंट्स आहे, ज्या फॉरेन कंट्रीजमध्ये जे फॅसिलिटीज आहेत त्या आपण आपल्या कंट्रीच्या ह्या स्टुडंट्सला देऊ शकू. म्हणून थोडंसं काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आणि मी या सगळ्या व्यासपीठाच्या समोर ग्वाही देतो आणि आश्वासन देतो का काही पण अशी कुठली पण रिक्वायरमेंट असली तर मला आवर्जून आठवण करा आणि मी त्याच्यासाठी माझा रोल प्ले करेन, जो पण पूर्ण करायचं पाहिजे. प्लस सर्वांना हे सांगेन का जे स्टुडंट्स इकडं शिकत आहे आणि आपण घडवत आहे त्यांना देशप्रेम, त्यांना आपलं राज्यप्रेम, गावात सिटीचं प्रेम आणि कॉलेजचं प्रेम हे पण त्यांच्या मनामध्ये आवर्जून क्रिएट करा. फक्त पैसे कमवणं हे सगळं एम नसून सगळ्यांना एकत्र धरून आणि पुढे घेऊन जाणं हे शिकवायचं माझं रिक्वेस्ट. थँक्यू. धन्यवाद सर. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर, शब्द सोयीदोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे. माननीय ॲडव्होकेट श्री NG गायकवाड सर यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष
खासदार आणि आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल श्रीमती वाय मॅडम, स्टेजवरील सर्व सन्माननीय व्यक्ती, स्टेजच्या समोर असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, प्रोफेसर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या स्मरणातला, प्रेरणेतला आणि उत्साहवर्धक असा आहे. हा दिवस म्हणजे ज्या ज्या लोकांनी या शिक्षण संस्थेसाठी, समाजासाठी चांगलं काम केलं त्यांना आठवण्याचा, त्यांच्या कार्यानं प्रेरित होण्याचा आणि त्यांच्यापासून आदर्श घेण्याचा हा आजचा दिवस. मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच नवीन विद्यार्थी दिसत आहेत, म्हणून मी माझी स्वतःची ओळख करून देतो. मी ॲडव्होकेट NG गायकवाड सिनियर ॲडव्होकेट आहे. आज जवळजवळ 55 वर्ष डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये वकिली केली आणि करत आहे. आमच्या आजच्या ज्या अध्यक्षा आहेत मॅडम बच्छाव मॅडम, ह्या माझ्या 61ला त्यांच्या पतीसह स्वतः आल्या होत्या आणि त्यांचा नम्र स्वभाव मला जेव्हा समजला त्या रांगेमध्ये उभ्या राहून आल्या. म्हणजे आश्चर्य वाटलं की अशी माणसं समाजामध्ये घडली पाहिजेत. आजचा दिवस म्हणजे आपण समाजाला आणि शिक्षण देण्याला, शिक्षणासाठी, धर्मासाठी आणि सामाजिक कामासाठी आपण काय केलं पाहिजे ह्या आठवण्याचा प्रयत्न. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, तीच प्रेरणा घेऊन या कॉलेजला सुरुवातीला सर्व वर्गामध्ये म्हणजे 11वी 12वी सर्व शाखांमध्ये FY SY आणि TY पर्यंत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना कायम बक्षीस मिळावं म्हणून 2 लाख रुपये ठेवलेले आहेत आणि त्या व्याजातनं हे सर्व दरवर्षी दिलं जातं. दुसरं एक काम केलं कोरोनामध्ये आपल्या या शिक्षण संस्थेमध्ये आणि कॉलेजमध्ये आजूबाजूच्या जवळजवळ 39 खेड्यावरचे विद्यार्थी येतात आणि या कोरोनामध्ये पाण्याची, शुद्ध पाण्याची गरज होती आणि म्हणून ज्या वेळेला या कॉलेजचे प्रिन्सिपालने आणि काहींनी रिक्वेस्ट केली तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्ही स्वतः त्याची प्रेरणा घेऊन, या समाजभिरणांची प्रेरणा घेऊन या कॉलेजला 6.5 लाखाचं एक उपकरण बसवून दिलं तर ज्याच्यामध्ये आज 500 लिटर तासाला दररोज पाणी येतं आणि हे जे विद्यार्थी आहेत खेड्यापाड्यातून येणारे या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो. त्यांचेही पालक वर्षातनं कमीत कमी 2 वेळा या कॉलेजला भेट देतात. बरेचसे आमचे जे शिक्षक आहेत ते घरून जे पाणी आणायचे त्याऐवजी बाहेर जे बाटलीतलं पाणी मिळतं आपल्याला 10 का 15 का 20 रुपयाला, ते आपल्याला इथे फ्रीमध्ये मिळतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं कौतुक नाही करत, पण आजचा दिवस असा आहे की तुम्ही समाजासाठी, शिक्षणासाठी काय केलं त्याच्यापासून प्रत्येकाने स्फूर्ती घेतली पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि आपलं जे वैयक्तिक काम आहे, 4 पैसे आपल्याला मिळतात, फार करायची गरज नाही, परंतु आपल्याला जे 4 पैसे मिळतात त्यात आपण जे सेविंग करतो त्यातले काही पैसे या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कामाला आपण दिले पाहिजेत. हेच आठवण्याचा दिवस आणि मी आमच्या सर्व कर्मवीरांना आज त्यांच्या स्मृतीला विनम्रपणे आवाहन करतो, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो आणि धन्यवाद. धन्यवाद. आमचे माजी विद्यार्थी श्री शिवाजी गगन, पोलीस उपनिरीक्षक, खालापूर, ठाणे, रायगड यांना मनापासून विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आपल्याला कायदा सुव्यवस्था असताना सुद्धा महोदया बच्छाव मॅडम आपल्याला अध्यक्ष लाभल्या, या आपल्या विद्यालयाचे सौभाग्य आहे. त्यांचं आमच्या या विद्यालयाच्या तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाला NG गायकवाड सर, मेढे साहेब, गैजराम मोठा, जीवन गायकवाड
पाळदे, वैभव पाळदे, ठाकरे साहेब, अशोकराव आडके हे आपल्याला ह्या कॉलेजला नेहमीच हे करत असतात. मी सन 1985 साली FIGC ला ऍडमिशन घेतलं. तत्कालीन प्राचार्य होते NG सोनवणे. आम्हाला आर्टला ऍडमिशन भेटत नव्हतं, त्यावेळेला आर्टला ऍडमिशन भेटायचं आम्हाला. नळे सर होते, कापडी सर होते, प्राचार्य ठोके सर होते, मॅडम होत्या आडके मॅडम. आडके मॅडम या सायन्सला होत्या, तरी पण त्या आर्टच्या मुलांकडे त्या लक्ष देत असतात. कारण त्या ग्रामीण भागातल्या अशोकराव आडके यांचे सर्व नातेवाईक नाणेगाव, भरविरी आणि आमच्या शेवड्याला या ठिकाणी नातेवाईक असल्यामुळे ते आमच्याकडे लक्ष देत असत. खंडरावजी मेढे यांनी आपली माजी विद्यार्थी एक स्थापन केली. त्यातून विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल त्यासाठी आमचे कांडेकर साहेब आहेत, आम्ही आहोत. बऱ्याच वेळी आम्हाला जे जे सूचना दिल्या त्याप्रमाणे पूर्तता केलेली आहेत. आणि यापुढे आपल्या ज्या महाविद्यालयाला अतिशय उत्कृष्ट लाभलेल्या वाघ मॅडम या कळवण तालुक्यातील आहेत. कळवण तालुका हा कळवण भागला हा त्यापूर्वी 85-86 पूर्वी शिकलेला असायचा. आपला जो शिंदे जो आहे शेतीकडे लक्ष द्यायचा, त्यावेळेला आपले जे विद्यार्थी होते मागास शिक्षणात पुढे तर केलेले नव्हते. पण मॅडमने आम्हाला सांगितलं की आम्ही ग्रामीण भागात आहोत, पण मॅडम बागलाण तालुका 1985-90 पर्यंत अतिशय सुशिक्षित होता. खंडरावजी मेढे यांनी, वैभव पाळदे, जीवनजी गायकवाड यांनी मला विनंती केली. मला 15 ऑगस्ट 2024 ला जो राष्ट्रपती पदक जाहीर झालं, त्यांना समजलं, त्यांनी आम्हाला फोन केला, तुम्ही या आपल्या कॉलेजला, आमच्या कॉलेजला नाही, त्यांनी सांगितलं आपल्या कॉलेजला या. त्यांच्या या विनंतीला मान देऊन, मॅडमच्या विनंतीला मान देऊन आम्ही रायगड ते नाशिकला आलो. आणि जो तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे यापूर्वी, या शिक्षकाशिवाय कोणीही पुढे जात नाही. सगळे चोरी केली जाते, सरस्वतीची चोरी कधीही केली जाते नाही. त्यांनी अतिशय आम्हाला कापडी सर, नळे सर, सर यांनी आम्हाला रनिंग मध्ये भाग घ्यायला लावला. त्यावेळी मी 10,000 किलोमीटर मध्ये राज्य, विभागीय, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय या लेवलला भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या धर्तीवर मी 1990 ला पोलीस भरती झालो. पोलीस भरती झाल्यानंतर मालेगावला आम्हाला पाठवलं. पहिली पोस्टिंग मालेगावला राहते. 1993 ला जी दंगल झाली, त्या दंगलीमध्ये आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फतीने जे सूचना मिळाल्या त्याप्रमाणे आम्ही काम करत गेलो. त्यावेळेला तत्कालीन होते पोलीस अधीक्षक पारधी साहेब. नंतर आमची बदली झाली निफाड येथे भौगोलिक, नाशिक जिल्ह्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या अतिशय चांगला सुजलाम सुफलाम जिल्हा होता. तेथे दरोडे, जबरे चोरी, खुनासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळेला तत्कालीन पोलीस सभापती शेखर साहेब, मोहिते साहेब, संजय देशमुख, आम्ही सर्व तिथल्या नागरिकांच्या मदतीने, राजकीय जितके आमदार होते, सदस्य होते, निफाड तालुका त्यावेळेला अतिशय सुजलाम होता. त्या संचालकांच्या मार्फतीने आम्ही गावात ठिकठिकाणी शांतता कमिटी स्थापन केल्या. रॉबरी दरोड्यापासून प्रवृत्त होण्यासाठी गावातील लोकांना तयार केले आणि त्यांच्या माहितीने आम्ही, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत राहिलो. पोलिसाला त्यावेळेला इंटरनेट सेवा नव्हती, मोबाईल नव्हते, SDR CDR काही नव्हते. पोलीस मित्र आणि पोलीस आमचे जे असतात काम करणारी काही यंत्रणा, त्यांच्या मार्फतीने आम्ही गुन्हे उघडकीस आणत होतो. त्यावेळी फाशी बारदे या प्रकार जोरात चालू होते. फाशी बारदे, गायबारदे आणि वडार समाजाचे आरोपी आम्ही बुलढाणा, पडेगाव, कोपरगाव या जिल्ह्यातून येऊन अटक केले. त्यानंतर आम्ही थोडीफार तिथं गुन्हेगारीवर नियंत्रण करू शकलो. त्याच्यानंतर आमची बदली झाली स्थानिक गुन्हे शाखा. स्थानिक गुन्हे शाखा म्हटले तर क्राईम ब्रँच आला तर मोठमोठे गुन्हे येतातच. 2015 ते 2021 पर्यंत काम करत असताना
बाहेर राज्यातील गुन्हेगार, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार या गुन्हेगारांची माहिती एचडीआर सीडीआर मार्फत उपलब्ध करून अनडिटेक्ट मर्डर, दरोडे, जबरी चोरी, एचपीटी सारखे मोठ्या मोठ्या प्रकारचे गुन्हे ओपन केले. 2003, 2009, 2008 या सालीचे मालेगावला बॉम्बस्फोट जाती दंगली झाल्या. त्या जाती दंगलीमध्ये आम्हाला पुढे असून आम्ही काम करत होतो. आम्ही आमचे वर्ष जसे आदेश देत असत त्याप्रमाणे आम्ही काम करत असत. मॅडम त्यानंतर आमचे बदली याला झाले रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यात बदली झाले असताना पुन्हा मुंबई एक्सप्रेसवर नेहमी रॉबऱ्या व्हायच्या. तिथे एका फिर्यादीला मारहाण झाली. त्याच्या फिर्याद घेतली. त्याच्याप्रमाणे त्यांनी मला फोटो त्याला मी रेकॉर्डवरचे फोटो दाखवले. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सांगितलं का हेच गुन्हेगार आहे. ते आम्ही जनतेच्या मदतीशिवाय पोलीस यंत्रणा, सरकारी यंत्रणा काही करू शकत नाही. त्यांच्या मदतीने आम्ही ते गुन्हे उघडकीस आणले. येण्याचे भिवंडी तालुका पाडगाव येथे एटीटेरस म्हणजे अतिरेकी आरोपी 15 आरोपी पकडण्यात आम्हाला एनआय सोबत काम करायला भेटलं. त्याच्यानंतर आम्ही 15 आरोपी अटक केले. याचमुळे आम्हाला राष्ट्रपती पदक जाहीर झालं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, शिक्षण घेत असताना तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेत राहा. तुम्ही आपले जे गुरुजनचे माहिती सांगतात, जर तुम्ही त्यांचा आदर केला तर नक्कीच तुम्ही आमच्यासारखे पुढे जाल. आज कॉलेजमध्ये येतात, मोबाईलचा वापर होतो, मोबाईलचा वापर करतात, सगळे मोबाईल आम्हाला कळतात. आता तुम्ही कोणाशी बोलताय, तुम्हाला विचारण्याची काही गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आपण मोबाईल चांगल्या कामासाठी वापर करा. चांगल्या काम दुरुपयोग करू नका. दुरुपयोग करा. आज शिकाल तर उद्या टिकाल. नाही शिकले तर तुम्हाला शेवटी हेच करावं लागणार आहे. शेती आणि हेच करा. शेतीला पहिला प्राधान्य होतं, पण आता शेती जी आहे बेमोसमी झालेली आहे. बेमोसमी पाऊस पडतो, शेतीला अडीअडचणी निर्माण होतात. तरी मित्रांनो, आपल्याला आपलं नशीब आहे. आदरणीय बच्चावजी मॅडम भेटले आपल्याला. त्यांचं तुम्ही आपण मार्गदर्शन घ्या. त्या पण आपल्यासारख्या याच्यातूनच पुढे गेलेल्या आहेत. त्यांनी सत्ता खूप त्यांना मिळाल्या, परंतु त्यांनी आदर ठेवला. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या गुरुजनांचा आदर जेव्हा ठेवाल तर तुमचा आदर ठेवून पुढे हे करतील. आणि या देवालिका महाविद्यालयाला मॅडम आतापर्यंत जितके प्राध्यापक प्राचार्य जे भेटले ते विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र मेहनत करतात. आणि उंच शिखरावर बरेच अधिकारी केलेले आहे देवालिका कॉलेजनी. त्याच्यामध्ये मी पण आहे. आमची शिक्षणासाठी पैसा लागत नाही. शिक्षणासाठी आत्मविश्वास करावा लागतो, मार्गदर्शन घ्यावं लागतं. फक्त आपण म्हणतो का पैशाने मला शिकायला, हे चुकीचा गैरसमज आहे. मी मॅडमला माहिती आहे, मॅडम जवळ नाते त्यांच्या सायकलवर आम्ही येऊन कॉलेज केलेलं आहे. आणि यांचा सार्थ अभिमान आहे मला देवालिका कॉलेजचा. आज एक शेतकऱ्याचा मुलगा आज राष्ट्रपती पदक मिळवतो, हे माझ्यासाठी खूप गर्वाची बाब आहे. थँक्यू मॅडम. शिकरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी, मागे वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी. आपणास खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. आता माननीय अध्यक्ष खासदार शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते काही बक्षीस वितरण होत आहे. वर्मा सथन रामकेवल देव माझा सांगून गेला पोटापुरतच कमाव, पण जीवाभावाची माणसं खूप सारी जमव. आजच्या अध्यक्षा डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी खूप माणसं जोडली आहेत, म्हणूनच त्या विक्रमादित्य आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं.
आज आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या श्रीमती विमलाबेन एम.जी. तेजोकाया आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये समाज दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या महाविद्यालयाच्या नवनिर्वाचित प्राचार्य, माझ्या अतिशय जवळच्या मैत्रीण डॉक्टर प्रतिमा पंडित वाघ मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय श्री सचिन भाऊ ठाकरे, सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर दिलीपजी जाधव, सन्माननीय राष्ट्रपती पदक विजेते आपल्या कॉलेजचे संस्थेचे विद्यार्थी श्री पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव जुंदरे, सन्माननीय बी.व्ही. गायधनी साहेब, डॉक्टर सुरेशजी मोगल, सन्माननीय आडके सर, सन्माननीय आडके मॅडम, सन्माननीय शरद काका, सन्माननीय खंडेरावजी मेढे साहेब, सन्माननीय मावंजे साहेब, सन्माननीय प्रशांतजी कांडेकर साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट गायकवाड साहेब, सन्माननीय जीवनजी गायकवाड पाधे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे सर्व अध्यापक वृंद, सर्व पालक वृंद, विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी, आज मला या ठिकाणी खरोखर आनंद होतो आहे की आजच्या कार्यक्रमासाठी आपण मला प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून बोलवलेलं आहे आणि मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजते की डॉक्टर प्रतिमा मॅडम यांची नियुक्ती झाल्यानंतर, प्राचार्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मला, जेव्हा मी त्यांचं अभिनंदन केलं त्याचवेळी त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला एकदा माझ्या कॉलेजमध्ये यावं लागेल आणि हा योग एवढ्या लवकर आला याच्याबद्दल मला आनंद आहे. मी सर्वप्रथम समाज दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे आज रक्षाबंधन आहे. माझ्या वतीने, आमच्या सगळ्या बहिणींच्या वतीने माझ्या सर्व भावांना या ठिकाणी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते. खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांनी समाज दिनाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या संस्थेचे संस्थापक, आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात आणि अनेक समाज धुरंधरांनी आपल्या या संस्थेची स्थापना केली आणि कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा समाज दिन म्हणून साजरा करण्याच्या 19 ऑगस्ट 1982 पासून सुरुवात झाली. त्या काळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना देखील सर्व कर्मवीर बांधव यांनी एकत्रित येऊन आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि त्यांची प्रगती व्हावी या विचाराने एकत्रित येऊन संस्थेची स्थापना केली
आणि त्यानंतर उत्तरोत्तर संस्थेची प्रगती होत गेली. कर्मवीर रावसाहेब थोरात असतील, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर D.R. भोसले, काकासाहेब वाघ, अण्णासाहेब गुरकुटे, भाऊसाहेब हिरे, ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे, ॲडव्होकेट विठ्ठलराव हंडे, त्याचप्रमाणे डॉक्टर वसंतराव पवार, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या संस्थेची भरभराट करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. आणि के.जी. पासून तर PG पर्यंत मेडिकल शिक्षण असेल, त्याचप्रमाणे कृषी विद्यालय असेल, अनेक शाळा कॉलेजेसमधून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ही दालनं, ही कवाडं ही उघडी करून दिलेली आहे. आपलं हे जे कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड या ठिकाणी असल्यामुळे आपल्या भारत देशातील जेवढे जाती धर्माचे विद्यार्थी तेवढे या ठिकाणी शिक्षण घेतात. एक हायटेक कॉलेज म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि जवळजवळ 3500 विद्यार्थी, 142चा स्टाफ या ठिकाणी आहे. आणि मूल्याधिष्ठित शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. शिक्षणाबरोबर संस्कार हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष आपल्या या कॉलेजमध्ये, संस्थेमध्ये दिलं जातं, याचा मला खूप अभिमान आहे. एक शिस्त या ठिकाणी आहे. नाहीतर आज आपण बघतो जगामध्ये, देशामध्ये काय वातावरण आहे. विद्यार्थी व्यसनाधीन होतो आहे आणि ही जी भावी पिढी आहे ही खऱ्या अर्थाने ही सुशिक्षित करण्यासाठी, त्याचप्रमाणे जे काही सामाजिक भान आहे ते विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी येथील आदर्श शिक्षक हे काळजी घेत आहेत. आणि निश्चितपणे इथे शिक्षण घेऊन गेलेला विद्यार्थी जगामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतो आहे, काम करतो आहे. डॉक्टर्स, इंजिनियर्स, टीचर्स, ॲडव्होकेट, आणि आता आपण बघितलं उदाहरण की राष्ट्रपती पारितोषिक विजेते असे आपले पोलीस उपनिरीक्षक की ते ह्याच कॉलेजमधून, ह्याच संस्थेमधून हे पुढे गेलेले आहेत. आणि आपल्या या संस्थेचं नाव, आपल्या या कॉलेजचं नाव उंचावण्याचं कार्य हे आपल्या हातात आहे आणि ते आपण करत आहात. मी माझ्या सर्व या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगेन की आपण शिकत शिकत जगा आणि जगत जगत शिका. निर्भय असं शिक्षण या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे. वर्षभर अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. विद्यार्थ्यांना मुक्त व्यासपीठ या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि विशेष आनंद असा आहे की मुलांपेक्षा मुली जास्त आहेत. आणि ही जी बाब आहे ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आता पारितोषिक देखील मिळणार आहे. आपल्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि आपल्याला शुभेच्छा देते. आताच या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सांगितलं, माझा उल्लेख नशीबवान म्हणून करण्यात आला, परंतु नाशिक नगरीने ही माझी कर्मभूमी आहे. इथे वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही आलो. कसमादे पट्ट्यातलं माहेर आणि सासर आहे, धुळ्यातला जन्म आहे. परंतु 3 वर्ष महापौर, 15 वर्ष नगरसेविका, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेची संचालक, गेले 20 वर्ष आमदार, त्याचप्रमाणे राज्यमंत्री म्हणून मला आपण खूप भरभरून आशीर्वाद दिले. आणि आशीर्वाद दिल्यानंतर ही जी प्रगती
मी करू शकले हे आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळेच. आणि मनी ध्यानी नसताना मी कधी कल्पना केली नव्हती की आपल्याला धुळ्यातून लोकसभेचं तिकीट मिळेल आणि तिथे मला आपल्याला लढावं लागेल. परंतु पक्षश्रेष्ठींनी ही जबाबदारी टाकली आणि संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आपले आशीर्वाद, आपल्या सदिच्छा, आपले जे काही धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मित्र असतील, नातेवाईक असतील, परिचित असतील, आपण प्रत्यक्ष त्यांना भेटून फोनद्वारे सगळ्यांना सांगितलं आणि त्याच्यामुळे लोकसभेमध्ये आपल्याला यश आलेलं आहे. आपले खासदार जरी आदरणीय राजाभाऊ वाजे साहेब असतील तरी देखील नाशिक जिल्ह्यातले 3 तालुके आहेत, धुळे जिल्ह्यातले 3 तालुके आहेत विधानसभा मतदारसंघ. त्याच्यामुळे आपण मला हक्काने सांगा, कुठलंही काम असेल तर मी आपलीच आहे. मी खासदार नसून आपण खासदार आहे. आणि अजून मी एक सांगते की आपल्याला ज्या प्राचार्य मिळालेले आहेत डॉक्टर प्रतिमाताई वाघ, अतिशय हुशार कुशाग्र आहेत. अनेक थेसिस त्यांनी लिहिलेले आहेत, अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि आपल्या या कॉलेजमध्ये अतिशय चांगलं काम त्या करतील आणि आपल्याला त्यांच्या नॉलेजचा खूप खूप फायदा होणार आहे. आपण सर्वजण खरोखर भाग्यवान आहात. मला त्यांचा खूप अभिमान आहे, गर्व आहे की अतिशय उच्च विद्याविभूषित त्या आहेत आणि आपल्या संस्थेमध्ये असे गुणवंत अध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांच्या भावी कार्यास मी हार्दिक शुभेच्छा देते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी समाज दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आज मला आपण बोलवलं प्रमुख पाहुणे म्हणून आणि अध्यक्ष म्हणून मी संस्थेची आणि आपल्या कॉलेजची अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिकत शिकत जगा आणि जगत जगत शिका असा अनमोल संदेश आपण दिलात. आपले मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर शोभाताई बच्छाव या माननीय शिवाजी जुंद्रे यांचा सत्कार करू इच्छित आहे. मी आपणास विनंती करते की आपण हा सत्कार स्वीकारावा. प्रसिद्ध उद्योजक प्रशांत कांडेकर साहेब यांचा देखील सत्कार मॅडम करू इच्छित आहे. आपण देखील हा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद मॅडम. आता यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होत आहे. तुमच्या यशाचा वेलू गगनाला भिडू दे, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू दे अशी शुभेच्छा व्यक्त करून आपण बक्षीस वितरणास सुरुवात करत आहोत. माननीय अध्यक्ष शोभाताई बच्छाव यांना विनंती की त्यांनी बक्षीस वितरण करावे. वर्मा सधन रामकेवल ही 11वीची विद्यार्थिनी कला शाखेत प्रथम आली आहे. माननीय ॲडव्होकेट श्री NG गायकवाड यांचेकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 550.
सोमनाथ ही विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत 11वीच्या वर्गात प्रथम आली आहे. तिलाही माननीय ॲडव्होकेट श्री NG गायकवाड यांचेकडून पारितोषिक रोख रक्कम रुपये 550. वागते श्रद्धा अशोक 11वी HSVC ही विद्यार्थिनी HSVC मध्ये 11वीत प्रथम आलेली आहे. जाधव दर्शना अनिल ही विद्यार्थिनी 12वी कला शाखेत प्रथम आलेली आहे. माननीय ॲडव्होकेट NG गायकवाड यांचेकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम तसेच प्राध्यापक VS सोनवणे यांचेकडून काही भागीरथीबाई सोनवणे स्मृतिप्रीत्यर्थ 12वी कला वर्गात प्रथम आल्याबद्दल रोख रक्कम रुपये 275. पाटोळे सानिका गंगाधर ही विद्यार्थिनी 12वी कला शाखेमध्ये अर्थशास्त्र विषयात प्रथम आली आहे. प्राध्यापक प्रमिला गडाख यांचेकडून कैलासवासी गंगाबाई नामदेव गडाख स्मृतिप्रीत्यर्थ अर्थशास्त्र विषयात प्रथम पारितोषिक रुपये 125. पगारे समृद्धी बाळू ही विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत 12वी मध्ये प्रथम आली आहे. माननीय ॲडव्होकेट NG गायकवाड यांचेकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 600. माननीय ॲडव्होकेट श्री NG गायकवाड सर यांना विनंती की त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. मारोळकर कीर्ती धनराज ही विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत 12वी मध्ये प्रथम आली आहे. प्राध्यापक प्रमिला गडाख यांचेकडून कैलासवासी गंगाबाई नामदेव गडाख स्मृतिप्रीत्यर्थ अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक रुपये 125. करंजकर ओंकार राम हा विद्यार्थी विज्ञान शाखेत 12वी मध्ये प्रथम आला आहे. माननीय ॲडव्होकेट NG गायकवाड यांचेकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 600. माननीय अतिथी श्री शिवाजीराव झुंबरे यांना विनंती की त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. खान अरबाज हृदयतुल्ला हा विद्यार्थी HSVC विभागामध्ये 12वीत प्रथम आलेला आहे. माननीय श्री NG गायकवाड सर यांचेकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 600. खान अरबाज हृदयतुल्ला. शिंदे सानिका भाऊसाहेब ही विद्यार्थिनी कला शाखेच्या प्रथम वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. माननीय श्री सचिनजी ठाकरे यांना विनंती की त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. ताम्राकर महक राजेश ही विद्यार्थिनी विज्ञान शाखेत FY BSc मध्ये प्रथम आली आहे. सचिन ठाकरे सरजी तिचा सत्कार करत आहेत.
जाधव श्वेता नेमीचंद, जाधव श्वेता नेमीचंद ही विद्यार्थिनी SYBA मध्ये प्रथम आली आहे. ॲडव्होकेट अशोकजी गायकवाड यांना विनंती की त्यांनी विद्यार्थिनींचा सत्कार करावा. खेळना चेतन संजय हा विद्यार्थी SYBCO मध्ये प्रथम आला आहे. काळे रोचा अंबादास, माननीय पांडुरंगजी गायधनी यांच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे. काळे रोचा अंबादास ही विद्यार्थिनी SYBSC मध्ये प्रथम आली आहे. आहेर प्रगती विलास ही विद्यार्थिनी TYBA मध्ये प्रथम आली आहे. खेळना चेतन SYBCO मध्ये प्रथम आलेला आहे. आहे प्रगती विलास ही विद्यार्थिनी TYBA मध्ये प्रथम आली आहे. खेळना चेतन संजय, जोसेफ ब्रँडन वॉट्रे हा विद्यार्थी TYBA पॉलिटिक्स विभागाचा विद्यार्थ्याला प्राध्यापक डॉक्टर DV कापडे यांचेकडून राज्यशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल रोख रक्कम रुपये 750. इर्ना रुपाली हावरा या विद्यार्थिनीला प्राध्यापक VS सोनावणे यांच्याकडून कैलासवासी भागीरथीबाई सोनावणे स्मृतिप्रीत्यर्थ इतिहास विषयात प्रथम आल्याबद्दल रोख रक्कम रुपये 275. इर्ना रुपाली हावरा तिचा सत्कार संपन्न होतो आहे. कानमहाले निकिता बबन हिला कानमहाले निकिता बबन डॉक्टर संजय सोनावणे सर यांना विनंती की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. काहनमाले निकिता बबन ही विद्यार्थिनी TYBCO मध्ये प्रथम आली आहे. तसेच तिला दौलतीबेन मॅकॉनी यांचे प्रीत्यर्थ पारितोषिक रोख रुपये 100, डॉक्टर शशिकांत खोज यांचेकडून कैलासवासी गंगूबाई खोज यांचे स्मृतिप्रीत्यर्थ रोख रुपये 2000 मिळत आहेत. शिंदे नेहा ज्ञानेश्वर सजगुरे साहेबांच्या हस्ते शिंदे नेहा ज्ञानेश्वर हिचा सत्कार संपन्न होत आहे. माननीय ॲडव्होकेट श्री NG गायकवाड यांचेकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 750 आणि दौलतीबेन मॅकॉनी यांचे प्रीत्यर्थ प्रथम पारितोषिक रोख रुपये 100 तसेच मॅथमॅटिक्स विभागाकडून 425 रुपये रोख रक्कम. सहाणी अश्विनी राजेंद्र ही TYBSC ची विद्यार्थिनी हिला TYBSC मध्ये प्रथम आल्याबद्दल माननीय ॲडव्होकेट NG गायकवाड यांचेकडून प्रथम पारितोषिक तसेच मोजाड साहेबांकडून सत्कार संपन्न होतो आहे. माजी व्हिडिओ मोजाड साहेब यांच्याकडून
श्री कुमारी सहाणे अश्विनी हिचा सत्कार संपन्न होतो आहे. कोरसे कल्याणी माणी हिला दौलतीबेन मॅकॉनी यांचे प्रीत्यर्थ पारितोषिक रोख रक्कम रुपये 100 तसेच प्राध्यापक जयश्री जाधव यांच्याकडून अर्थशास्त्र विषयात प्रथम आल्याबद्दल 500 रुपये रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. कोरसे कल्याणी माणी हिचा सत्कार श्री कजरू आडके यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. गाडेकर स्वाती वाल्मिक ही विद्यार्थिनी M.Com मध्ये प्रथम आली आहे. डॉक्टर शशिकांत खोज यांचेकडून कैलासवासी गंगूबाई खोज यांचे स्मृतिप्रीत्यर्थ रोख रक्कम रुपये 2000. गाडेकर स्वाती वाल्मिक. श्री श्याम बाळुंजकर यांना विनंती की त्यांनी गुणवंतांचा सत्कार करावा. बराड वैष्णवी संजय ही विद्यार्थिनी FY BCA या वर्गात प्रथम आली आहे. माननीय अतिथी श्री शरद कासार यांना विनंती की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. गोडसे प्रणव रवी हा विद्यार्थी SYBA वर्गात प्रथम आला आहे. माणिकराव गोडसे गोडसे यांच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे. कांडू श्रुती रामिनी प्रसाद नायर रतीसा कांडू श्रुती रामिनी प्रसाद ही विद्यार्थिनी MA प्रथम वर्षामध्ये प्रथम आली आहे. सांगण्याचा अभिमान वाटतो की ही मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे. नायर रतीशा सतीश ही विद्यार्थी श्री चंद्रकांत जाधव सर यांना विनंती की त्यांनी गुणवंतांचा सत्कार करावा. नायर रतीशा सतीश ही विद्यार्थिनी M.Com प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. नायर रतीशा श्री विलास गायधनी श्री विलास गायधनी सर यांना विनंती की त्यांनी गुणवंतांचा सत्कार करावा. नानामणी प्रीती सुरेश श्री सुरेशी मोगल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होत आहे. ठोबे रुपाली हरिकिशन FY BCom मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी. आता NCC कॅडेटचा सत्कार संपन्न होत आहे. सुनीता अडके मॅडम यांना विनंती की त्यांनी गुणवंतांचा सत्कार करावा. सर्जंट अमन कनोजिया प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिल्ली येथे सहभाग. सर्जंट अमन कनोजिया
हिचा सत्कार करावा. 7 महाराष्ट्र बटालियन व युनायटेड वेस्टर्न फाउंडेशन आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बेस्ट सिंगर पुरस्कार तसेच ताज हॉटेलमध्ये संपन्न कार्यक्रमामध्ये संगीतासाठी पुरस्कार कॅडेट स्वामिनी दळवी. ॲडव्होकेट अशोकजी अडके यांच्या हस्ते ग्रुप डान्स मधील सर्व एनसीसी कॅडेट्सचा सत्कार संपन्न होत आहे. एनसीसी 506 कॅम्प ग्रुप डान्स कॉम्पिटिशन फर्स्ट प्राइज. सर्व ग्रुप डान्स कॅडेट्सनी पुढे यावे. श्री रत्नाकरजी गायकवाड यांच्या हस्ते कॅडेट श्रावणी गाढवे हिचा सत्कार संपन्न होतोय. बेस्ट एसे रायटिंग यासाठी तिला एनसीसी कॅम्प मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. श्री जीवन जी गायकवाड यांना विनंती की त्यांनी जेईओ श्री पीबी गायधनी सर यांना विनंती की त्यांनी एसईओ रुचा काळे हिचा सत्कार करावा. तिला बेस्ट कॅडेट बेस्ट परेड कमांडर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. भालेराव वैष्णवी प्रवीण या विद्यार्थिनीचा सत्कार श्री गावले सर यांनी करावा अशी नम्र विनंती. रोपणे शालिनी दीपक ही विद्यार्थिनी FY BCom मध्ये प्रथम आली आहे. प्राचार्यांच्या हस्ते तिचा सत्कार संपन्न होतो आहे. आता महाविद्यालयाकडून आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच देण्यात येत आहे. साक्षी भाऊसाहेब शेंडगे 11वी सायन्स. साक्षी भाऊसाहेब शेंडगे या प्राचार्यांच्या हस्ते पुस्तकांचा संच प्रदान करण्यात येत आहे. श्वेता गजानन सुरळकर या 11वी सायन्सच्या विद्यार्थिनीस पुस्तकाचा संच देण्यात येत आहे. श्वेता गजानन सुरळकर.
प्राध्यापकांचा सत्कार सोहळा येथे संपन्न होणार आहे. डॉक्टर दिलीप जाधव यांना नुकतीच पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त झालेली आहे. माननीय श्री सचिन ठाकरे यांना विनंती की त्यांनी डॉक्टर दिलीप जाधव यांचा सत्कार करावा. डॉक्टर भरत शेळकेसर यांना देखील पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती पदवी प्राप्त झालेली आहे. त्यांचा सत्कार जुत्रे साहेबांनी करावा अशी मी विनंती करते. डॉक्टर संतोष कर्डक वाणिज्य विभाग यांना देखील पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती पदवी प्राप्त झालेली आहे. ॲडव्होकेट एन जी गायकवाड सर यांना विनंती की त्यांनी सत्कार करावा. डॉक्टर अश्विनी निसाळ पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती पदवी प्राप्त झालेली आहे. सुनीता अडके मॅडम यांना विनंती की त्यांनी निसाळ मॅडम यांचा सत्कार करावा. डॉक्टर मुक्ता भामरे यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. सुनीता अडके मॅडम यांना विनंती की त्यांनी भामरे मॅडम यांचा सत्कार करावा. डॉक्टर विजय गायकवाड यांचा आंतरराष्ट्रीय शोध निबंध सादर झालेला आहे. त्यांचाही सत्कार मोगल साहेबांनी करावा अशी मी विनंती करते. डॉक्टर एम के सेट्टे एक पेटंट त्यांना मिळालेला आहे. त्यांचाही सत्कार ॲडव्होकेट अशोक अडके सरांनी करावा अशी मी विनंती करते. श्रीमती अमृता वाघ यांना 2 पेटंट मिळालेले आहेत. त्यांचा सत्कार गायधणी सरांनी करावा. बी गायधणी सर सत्कार करत आहेत. अमृता वाघ मॅडम. अर्जुन शाहू यांना 10 पेटंट मिळालेले आहेत. त्यांचा सत्कार कांडेकर सर यांनी करावा अशी मी विनंती करते. डॉक्टर अजराशाही हंडे सँक्शन रिसिव्ड प्रोजेक्ट त्यांचा सत्कार प्रसिद्ध उद्योजक प्रशांतजी कांडेकर यांनी करावा अशी मी विनंती करते. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आपण पुनश्च एकदा स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती. सर्व मान्यवरांच्या ऋणांमध्ये राहायला आम्हाला नक्कीच आवडेल, परंतु कार्यक्रमाची औपचारिक सांगता होते आभाराने आभार व्यक्त करतायत उपप्राचार्य डॉक्टर दिलीप जाधव. समाज दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय खासदार डॉक्टर शोभा बच्छाव या ठिकाणी येऊन उपस्थित राहिल्यात, आम्हाला प्रबोधित केलं, याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राष्ट्रपती पदक प्राप्त शिवाजीराव झुंजरे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही विशेष आभार मानतो. यानंतर पी गायधणी सर, माननीय ॲडव्होकेट एन जी गायकवाड, माननीय ॲडव्होकेट अशोक आडके
माननीय सचिन ठाकरे, माननीय प्रशांत कांडेकर, माननीय सुरेश मुगल, माननीय शरद कासार, माननीय रतन गोडसे, माननीय श्याम मालुंजकर, माननीय विठ्ठल ढेरिंगे, माननीय प्राध्यापक सुनीता आडके, प्राध्यापक बीबी कापडी, माननीय श्री गावले, प्राध्यापक शिवाजीराव गायधनी, माननीय जीवन गायकवाड, माननीय गजरामजी मुठाळ, माननीय संतोष सजगुरे, माननीय वैभवजी पाळदे, माननीय खंडेरावजी मेढे, रत्नाकर गायकवाड, चंद्रकांत जाधव, सोमनाथ मोजाड, सुदाम गायकवाड, विलास गायधनी, माणिकराव गुडसे, कचरू आडके, त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय प्रतिमा वाघ, या सर्वच या ठिकाणी आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती समाज दिनाच्या निमित्तानं आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झाले, त्या सर्वांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी, NSS NCC चे विद्यार्थी, बक्षीसपात्र विद्यार्थी, बक्षीसपात्र प्राध्यापक या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो। माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी यानंतर माननीय मी ऋतुजा मॅडमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पसायदान सादर करावं। प्राध्यापक रुजुता भालेराव मॅडम पसायदान सादर करत आहेत। किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे